शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील झेंडीगेट परिसरात गोवंश जनावरांची कत्तल करून मांसाची विक्री करणाऱ्या समद बाबूलाल कुरेशी आणि शफीक नूर कुरेशी या दोघांना कोतवाली पोलिसांनी रंगेहात पकडलाय। अटक आरोपींपैकी एक जण हद्दपार असूनही शहरात फिरत असल्याचं निष्पन्न झालंय। न्यायालयाने दोघांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। अहिल्यानगर येथील मिश्किनमळा येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेतून एकाच दिवशी 3 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्यात। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संगीता संजय आगलावे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या मैत्रिणीसोबत कथा ऐकण्यासाठी गेल्या होत्या आणि घरी परतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेलेत। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। केडगाव परिसरातील काकडेमळा भागात 2 अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला। त्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी रामदास शंकर काकडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा नोंदविण्यात आला। पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत। तपन रोड परिसरात महापालिका निवडणुकीच्या जुन्या वादातून एका बांधकाम व्यावसायिकावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला। या धक्कादायक घटनेप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा झाला आहे। सागर दत्तात्रय ढवण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजय उर्फ विकी दिलीप ढवण, ऋषिकेश सुनील ढवण, सागर पोपट पोळ, विजू बहिरू शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। नगर तालुक्यातील कॉलेज मैदानावर एका 17 वर्षीय मुलीशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याची घटना घडली। या प्रकरणी आदित्य राजू कराळे आणि शुभम योगेश धमक या दोघांविरुद्ध बुधवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पीडिता कॉलेजच्या मैदानावरून जात असताना आरोपीने तिला अडवून शिवीगाळ केली आणि वडिलांना फोन लावण्याचा प्रयत्न केल्यास बघून घेण्याची धमकी दिली असं फिर्यादीत नमूद आहे। शहराची खबरबातमध्ये इथे संपतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।